चार्यम् एकं नित्यं गुणमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिमणितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि साकरेणां विश्वकं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे गोवन्दयुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावकृतायतगुरुभिरस्य ज्ञानेश्वरस्वभगवान् एव श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकलक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदामवरिष्ठम् यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। विवरण श्लोक क्रमांक 2। प्रथम श्लोकामध्ये श्री गुरूंचे वर्णन केले आहे। आता या श्लोकामध्ये अध्यात्म विद्येचे वर्णन करतात। ही विद्या कशी आहे तर गुरु म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे, अर्थात विषयतः, प्रमाणतः व फलतः तिन्ही प्रकारे या विद्येची श्रेष्ठता आहे। म्हणूनच गीतेमध्ये याच विद्येस भगवंतांनी मुख्यतः राजविद्या असे 9वे अध्याय म्हटले आहे। हे बघा, आता माऊली ज्ञानोबरायांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये विद्येला काय केलेलं आहे की नमन केलेलं आहे आणि विद्येचं गुरुत्व म्हणजे विद्येचं श्रेष्ठत्व पटवून दिलेलं आहे। आपण काल बघितलं की ही जी विद्या आहे ही कोणती विद्या आहे ती साक्षात विद्या शांकरीचा। याला कोणती विद्या म्हणायचं? शांकर विद्या, शांकरी विद्या। एक तर भगवान शंकरापासून हिचा उगम झालेला आहे म्हणून हिला काय म्हणायचं? शांकरी विद्या। क्रमांक 2, आद्यगुरु शंकराचार्यानं याचं जे काही पुढे त्या ठिकाणी महाराज पुनरुत्थान केलं म्हणून तिला काय म्हणायचं? शांकरी विद्या। आता ज्ञानोबराय म्हणतात ही गुरु आहे। गुरु आहे म्हणजे कशी आहे की श्रेष्ठ आहे। गुरु शब्दाचा अर्थ इथे काय घेतला? श्रेष्ठ, मोठी, अत्यंत त्या ठिकाणी पवित्र। तर अध्यात्म विद्या ही जी विद्या आहे ती ही गुरुविद्या आहे। श्रेष्ठ विद्या म्हणजे काय तर ते विषयतः श्रेष्ठ आहे, प्रमाणतः श्रेष्ठ आहे आणि फलतः श्रेष्ठ आहे। त्याचं चिंतन खाली दिलेलं आहे गुरुजींनी। विषयता म्हणजे या विद्येचा जो विषय आहे हा श्रेष्ठ आहे। श्रेष्ठ आहे याचा अर्थ काय की पवित्र आहे, मोठा आहे, गुरु आहे। प्रमाणताही श्रेष्ठ आहे कारण अपौरुष असा जो वेद हे या विद्येचं गुण आहे की प्रमाण आहे म्हणून प्रमाणता आहे ती श्रेष्ठ आहे आणि फलताही श्रेष्ठ आहे। आपण विश्वामध्ये बाकीच्या विद्या जर बघितल्या त्या विषयतः, प्रमाणतः आणि फलतः श्रेष्ठ नाही। म्हणून ही विद्या विषयतः श्रेष्ठ आहे, प्रमाणतः आहे, फलतःही श्रेष्ठ आहे। आणि म्हणूनच श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये राजविद्या राजगुह्यम हे जे म्हटलेलं आहे तर 9व्या अध्यायात या विद्येला राजविद्या, श्रेष्ठ विद्या, मोठी विद्या म्हटलेली आहे। म्हणून ही जी विद्या आहे या विद्येला गुरुविद्या, श्रेष्ठ विद्या असं म्हणतात। कारण या विद्येने जन्म मरणाचे दुःख निवृत्त होते। जगात 2 प्रकारची विद्या आहे। का कारण तर या विद्येने जन्म मरणाचं दुःख निवृत्त होतं। बाकीच्या ज्या विद्या आहेत, आता हे जे तुमच्या सर्वांच्या विद्या आहे आपल्या, या विद्येनं जन्म मरणाचं दुःख निवृत्त होत नाही। आणि दुःख म्हणजे काय? सकल दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, 3 प्रकारचं दुःख आहे, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक। किंबहुना जन्म आणि मरण, हे जन्म मरण किंवा अध्यात्मादी जे काही 3 दुःख आहे याची निवृत्ती फक्त आणि फक्त कोणत्या विद्येने होती तर या अध्यात्म विद्येने होती। आणि म्हणून ही विद्या श्रेष्ठ आहे। या ज्या काही तुमच्या विद्या आहे, मग आता जारण, मारण किंवा हे व्यवहारामध्ये आता किती विद्या आहे काही सांगता येत नाही, अनेक विद्या आहे।
या विद्येनं फार झालं तर त्या विषयाचं त्या कालापुरतं अल्पसाचं ज्ञान होतं, पूर्णसुद्धा ज्ञान होत नाही. आता हे बघा, आपल्याला मोबाईलचं ज्ञान आहे ऐका. आता हे जे शिकलेली मुलं ते यांना आपल्यापेक्षा कसं ज्ञान आहे, मोबाईलचं जास्त ज्ञान आहे. आता उन्मेष महाराज असतील, हे कृष्ण असं सदानंद असतील, याला आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. पण पूर्ण ज्ञान आहे मोबाईलचं तुम्हाला नाही. म्हणजे आपल्याला अगदी बुवार, आता आपल्याला हे मोबाईलचं ज्ञान झालं, आता तुम्हाला द्राक्षाचं ज्ञान आहे. द्राक्षाचं ज्ञान जरी असेल तर पूर्ण ज्ञान आहे की त्याचं नाही. म्हणजे त्या कालापुरतं तेवढंसं थोडंसं काय की ते अज्ञान घालवी ती विद्या, आणि ते अज्ञान जवळजवळ पूर्ण अंशानं तसंच राहतं. तो काहीतरी अल्पांशामध्ये काय होते निवृत्त. म्हणून गुरुजीनं सांगितलं की विद्येचे किती प्रकार आहे की 2 प्रकार. ती अशी क्रमांक 1 देह निर्वाहास उपयोगी विद्या, क्रमांक 2 कृतार्थ करणारी विद्या. हे असे आता गुरुजीने तुकडे पाडले, त्याचे भाग पाडले. क्रमांक 1 देह निर्वाहास उपयोगी पडणारी विद्या. आता बघा किती आहे विद्या या 2 पैकी. देह निर्वाहास नाहीत महाराज, ते बाग चांगली आली. पण गुरुजीने काही ठिकाणी लिहिलेलं आहे की मनुष्य किती श्रीमंत झाला तरी अमृत पित नाही, कितीही गरीब झाला तरी कडवा खात नाही. खातो कडवा होतो शकत महाराज नाही. हा, देह निर्वाहाच्या पलीकडे या विद्येचा काही फारसा उपयोग नाही. आता हे एवढी मोठी मंडळी झाली, सायंटिस्ट झाले, भानगडी झाले, काय करतात बरं हे? फक्त देहाचा निर्वाह होईल बा. आणि तो देहाचा निर्वाह सुद्धा जरी आपल्याला उच्चतम एखाद्याची भोग दिसत असली आणि एखाद्याची निकृष्ट दिसत असली, तरी त्या उच्चतम भोगापासून निकृष्ट भोगापासून जे फल आहे ते फल सारखं आहे. याच्यावर तुम्हाला अनेक प्रकारची उदाहरणं देऊ शकतो. एखाद्याने पंचपक्वान्नाचं भोजन केलं, काय निवृत्त झाली त्याची? क्षुधा, म्हणजे भूक निवृत्त झाली. आणि एखाद्याने आपली शिळी भाकरी खाल्ली, काय निवृत्त झाली त्याची? म्हणजे क्षुधा निवृत्ती एवढंच काय आहाराचं फल आहे. आहारामध्ये घेत असताना उत्तम निकृष्ट असे भोग दिसतील तुम्हाला, पण त्याचं जे फल आहे झोपेचं तसंच आहे. एखादा अगदी त्या ठिकाणी महाराज त्या बंगईमध्ये झोपला आणि एखादा अगदी रानामध्ये झोपला, पण निखळ जे सुख आहे ते झोपेचं, ते मात्र कसं आहे की सारखंच आहे. आहार निद्रा भयाचंही तसं आहे. कुठली भय असतील नसतील, परंतु मृत्यू भय सर्वांना आहे. आणि मैथुनाचं सुख सुद्धा तसंच आहे. गुरुजी म्हणायचे की इंद्राला इंद्रियाने भोगण्यामध्ये जो आनंद आहे तोच शुक्राला शुक्रीन भोगण्यामध्ये काय आहे? आनंद. शुकर म्हणजे डुक्कर. हा, विनायक महाराज बरं का. शुकर म्हणजे सोपं नाही, काय म्हणायचं? डुक्कर. विषय हा चालला. या सर्व विद्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर देह निर्वाहास उपयोगी पडणाऱ्या विद्या. MA, LLB, MBBS. काय लोकांचा ओढ आहे आता बघा तुम्ही. मुलगा उठला की त्यांना असं वाटतं डॉक्टरच व्हायला पाहिजे. त्याच्यातून काय लाभ आहे? फक्त देहाचा त्याचा काय होतं की निर्वाह. देहाचा निर्वाह होणं ठीक आहे, पण लोकाला फसवायचं करून काय करायचं? देह निर्वाह ही विद्या आहे. ही काही विद्या मनुष्याला कृतार्थ करीत नाही. कृतार्थ, कृतकृत्य, नरदेहात आलेल्या जीवाची कृतकृत्यता कशामध्ये आहे? तर मुक्त होण्यामध्ये आहे. आणि ती मुक्त करणारी विद्या जर कोणती असेल तर ही अध्यात्म विद्या आहे. अथवा क्रमांक 1 भोग मिळवून देणारी विद्या, क्रमांक 2 संसारातून पार करणारी विद्या. आता दुसरा अवच्छेद कोणता आहे की भोग मिळवून देणारी विद्या. दुसरी कोटीची केली. काय होईल बा विद्वान एखादा मनुष्य झाला तर? त्याला एकापेक्षा अनेक अगदी चढते असे भोग मिळून देईल, बाकी काही नाही. मोटरसायकल असेल तर 4 चाकाची गाडी, 4 चाकाची असेल तर पुन्हा त्याच्यापेक्षा मोठी गाडी. म्हणजे काय करते ती विद्या? माणसाला भोग मिळून देते. पण संसारातून पार करणारी विद्या ती मात्र नाही. ही अध्यात्म विद्या काय करते? संसारातून पार करते. म्हणजे संसार समुद्र हा त्या ठिकाणी महाराज पार करून नेते. अथवा क्रमांक 1 बाधित विद्या आणि क्रमांक 2 अबाधित विद्या. बस ज्या विद्येचा बाध होतो त्याला काय म्हणायचं? बाधित विद्या. या ज्या विद्या आहे ना, या विद्येचा काय होतो? बाध होतो. तुम्ही आता जे तुम्हाला ज्ञान होत, विद्या म्हणजे ज्ञान. आता जे तुम्हाला ज्ञान होतं, दुसरं ज्ञान झालं की या ज्ञानाचा काय होतो? बाध होतो. परत तिसरं ज्ञान होतं, दुसऱ्या ज्ञानाचा बाध होतो. परत चौथं ज्ञान होतं, तिसऱ्या ज्ञानाचा बाध होतो. आणि अबाधित विद्या
म्हणजे ब्रह्म जसं त्रिकाला अबाधित आहे, तशी जी अबाधित स्वरूपाची विद्या म्हणजे अध्यात्म विद्येचा कधी बाध होत नाही. इथे बघा फार सुंदर लिहिलं की विनाशी विद्या आणि अविनाशी विद्या असं लिहिलं नाही. काय लिहिलं नाही? विनाशी विद्या आणि अविनाशी विद्या असं लिहिलं नाही. कोणती विद्या लिहिली? बाधित आणि अबाधित. खरं तर विनाशी आणि अविनाशी लिहिलं असतं चाललं असतं, परंतु बाध आणि नाश ह्याच्यामध्ये फरक आहे. बाधामध्ये नाशामध्ये काय फरक आहे यार? बाध कशाला म्हणायचा, विनाश कशाला म्हणायचा? बाध म्हणजे मिथ्या वस्तूचा बाध, नाश म्हणजे व्यावहारिक वस्तूचा. हा, तर मिथ्या वस्तूचा बाध होतो आणि व्यावहारिक वस्तूचा काय होतं? विनाश होतो. काय होतं रे महाराज? नाश आणि बाध. म्हणजे असून नसणे, बाध म्हणजे असून नसणे, आणि विनाश म्हणजे कायमचं नष्ट होणे. हा, उत्तर जवळजवळ चांगलीच तुमची, बरोबर आहे, पण जे उत्तर पाहिजे ते उत्तर नाही. सर्प मारला की नाश झाला, चित्राचं बाद झाला. वस्तू दिसते पण तो नाही असा निश्चय. याचं नाव काय आहे? हा, तो झाला बाद. पण बाद वस्तूचं जर हे खरं असं संयुक्त उत्तर नाही. हा, दृढ मिथ्यात्व निश्चय, याचं नाव काय आहे? बाद. बोला प्रमोद गुरुजी, टाका कॉमेंट टाका. हे यायचे फेसबुकवर लिहिलं तुम्ही, तुमचं पण कळायला पाहिजे ना. बाद. प्रशांतराव टाका हो कमेंट. प्रशांतराव, गुरुजी, बुजाडी साहेब, बाद आणि ही उत्तरं सगळी जरी बरोबर असेल तर नाश ज्या वस्तूचा होतो तो नाशाचा प्रतियोगी असतो. नाशाचा काय असतो? नाशाचा प्रतियोगी असतो. आणि बाध आला प्रतियोगी नसतो. हे त्याचं करेक्ट उत्तर. अगदी खरं उत्तर कोणतं आहे? जो नाश असतो ना त्याला काय असतो? प्रतियोगी असतो. आणि जो बाध असतो त्याला प्रतियोगी नसतो. आता स्वप्न पदार्थ आहे. स्वप्नामध्ये आपल्याला 4 चाकाची गाडीत आपण बसलो आणि एकदम चेव आला. चेव आल्यानंतर गाडी आता आहे का? गेली. ती गाडी राहिली नाही. मग गाडीचा नाश झाला का? नाही. गाडीचा जर नाश झाला असता तर कुठंतरी मोडलेली तोडलेली गाडी अशी बाजूला पाहिजे. तिचा प्रतियोगी कोण आहे त्या नाशाचा? ती गाडी आहे. जाऊ द्या. आता तेच उदाहरण परत, आपण हा साप जर मारला तर मेल्यानंतर त्या सर्पाचा नाश झाला, पण त्या नाशाचा प्रतियोगी कोण आहे? तो सर्प आहे. तो सर्प मेला. ज्याचा आपल्याला नाश सांगायचा तर त्या नाशाला कोण असतो? प्रतियोगी असतो. पण कल्पित वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असल्यामुळे कल्पित वस्तूचा तुम्ही नाश केला असं जर म्हटलं तर कसं काय? त्याला प्रतियोगी पाहिजे. म्हणून त्याला काय पाहिजे? प्रतियोगी पाहिजे. तसं जगामध्ये जेवढ्या विद्या आहेत, जेवढी ज्ञाने आहेत, ही सर्व ज्ञाने कशी आहे की कल्पित आहे. कशी आहे? कल्पित. आता आपल्याला वाटतं, आपल्याला एवढं वाटतं की रज्जूवर भासलेलं सर्पाचं ज्ञान कसं आहे? कल्पित आहे. स्वप्न ज्ञान कसं आहे? कल्पित आहे. आणि म्हणून त्याचा काय होतो? बाध होतो, त्याचा नाश होत नाही. पण ही सगळी जी ज्ञाने आहेत, या सर्व जे विद्या आहेत, ह्या सुद्धा कशा आहेत? कल्पितच आहे. आता तुम्हाला आम्हाला आपण एकमेकांना दिसून राहिलो, हे जे ज्ञान होऊन राहिलं हे कसं आहे? कल्पित आहे. मग याचा काय होणार आहे? बाध होणार आहे. कधी बाध होणार आहे? ब्रह्मज्ञानाने, अध्यात्मविद्येने या सर्व ज्ञानाचा काय? आगवीची ज्ञाने आणि केली आणि स्वप्ने, असं ज्ञानोबराने दिलं की जगातील आगवीची ज्ञाने आणि केली आणि स्वप्ने म्हणजे ती कशी केली की मिथ्या केलेली आहे. म्हणून या जगताचा नाश कधी होत नाही, होणार नाही. फक्त काय होतं? त्याचा बाध. आणि जर नाश झाला असता तर या नाशाचं प्रतियोगी असणारं जगत आपल्याला कुठेतरी थोड्या रूपानं का होणे ते दिसलं असतं. दोरी जर जाळली तर दोरीचा नाश जरी झाला तर त्या ठिकाणी दोरी जरी दिसत नसली तर दोरीची राख ही प्रतियोगी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणून त्यांनी सांगितलं, दिलं गुरुजीने की ही बाधित विद्या, जगातलं कोणतंही ज्ञान झालं तर त्याचं काय होतं? बाध. आता इथून पुढे बाध नाश झाला जाईल ना. पक्क असं मुद्दाम हलून जरा म्हणलं हे करा बळकट की नाशास सतत प्रतियोगी असतो आणि बाधाला कधी प्रतियोगी राहत नाही. कारण बाध हा
कल्पित वस्तूचा तिथून कल्पित वस्तू ही सतत अधिष्ठान स्वरूप असते. आता आत्मा जो आहे, स्वरूप जे आहे, ब्रह्म जे आहे, ते कसं आहे? अबाधित स्वरूपाचं आहे. कारण जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि ब्रह्म कधीच त्याचा अभाव नाही. कधीच नाही. कधीच ब्रह्माचा काय नाही की अभाव त्याचा नाही. त्रिकाला अबाधित, त्याला काय म्हणायचं? त्रिकाला अबाधित. असं जर कोण असेल तर ते ब्रह्म. विद्या म्हणजे ज्ञान. इतर ज्ञाने बाधित का होतात? तर पदार्थ कल्पित असतो म्हणून. त्यांनी लिहिलंय, इतर ज्ञाने बाधित का असतात किंवा का होतात? पदार्थ कल्पित असतो. पदार्थ कल्पित असतो म्हणून. रज्जूवर भासलेला सर्प, शुक्तीवर रजत, स्थानूवर पुरुष, हे सर्व पदार्थ कसे आहे? कल्पित आहे. तसं ब्रह्मावर जगत, हे सर्व कसं आहे? कल्पित आहे. आणि मग तुम्हाला ही जी ज्ञाने होऊन राहिली, कोणतं MBBS किंवा तुम्हाला एखादं त्या ठिकाणी मला वकिलकीचं ज्ञान, ही सर्व ज्ञाने कशी झाली शेवटी? आता कल्पित. पदार्थच जर कल्पित आहे तर पदार्थ ज्ञान कसं आहे? कल्पितच आहे. जसं रज्जूवर भासलेला सर्प कल्पित, तर रज्जूवर भासलेल्या सर्पाचं ज्ञान कसं झालं? कल्पितच झालं. म्हणजे सर्प जेवढा सतसत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, तेवढंच सर्पज्ञान सुद्धा स्वतः विलक्षण अनिर्वचनीय काय की मिथ्या आहे. म्हणून ती ज्ञाने सर्व कशी झाली? आता कल्पित. कल्पित झाली म्हणजे कशी झाली? आता बाधित. कल्पित ज्ञाने झाली. त्यांनी लिहिलं तिथं की विद्या म्हणजे ज्ञान आणि इतर ज्ञाने बाधित का होतात? तर पदार्थ कल्पित असतो म्हणून. बस या ज्ञानाचा बाध का होतो? पदार्थ. याच्यावर सृष्टीतील प्रत्येक पदार्थ हा कसा आहे की कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थाचा काय होत असतो? बाध होत असतो. विनाश कधी होत नाही. परमात्मा शाश्वत आहे म्हणून त्यांचे ज्ञान अबाधित आहे. हे बघा, आता परमात्मा कसा आहे? शाश्वत. आपण आताच बोलू, त्रिकाला अबाधित. परमात्म्याचा कशानेच विनाश होत नाही आणि कोणत्याच ज्ञानाने त्याचा बाध होत नाही. म्हणून कसा आहे? तो अबाधित स्वरूपाचा आहे, त्रिकाला अबाधित आहे. मग जगातली ज्ञाने बाधित का? तर ती कल्पित आहे म्हणून. आणि परमात्म्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तर ते अबाधित का? तो परमात्मा शाश्वत आहे. तो परमात्मा कसा आहे की अबाधित आहे. अर्थात विषयता ही विद्या श्रेष्ठ आहे. हे बघा, अध्यात्म विद्येचा स्थूल दृष्टीने चिंतन करतो आपण. अध्यात्म दृष्टीने अध्यात्म विद्येचा विषय कोणता आहे? परमात्मा. म्हणजे विषयता श्रेष्ठ का ही विद्या, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. पहिलं वर दिलं की नाही त्यांनी? विषय. ही विद्या कशी आहे? गुरु आहे. गुरु आहे म्हणजे कशी आहे? श्रेष्ठ आहे. कशी आहे? तर ते विषयता श्रेष्ठ आहे. विषयता श्रेष्ठ म्हणजे काय? तिचा विषय कसा आहे की श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे म्हणजे कसा आहे? अबाधित आहे. मग आता आपण हे जे विद्या शिकून राहिलो किंवा आपल्याला हे जे ज्ञान होऊन राहिलं ते ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होऊन राहिलं. म्हणजे आपल्या ज्ञानाचा सध्या विषय कोणता आहे? ब्रह्म आहे. आपल्या ज्ञानाचा विषय कोणता आहे? परमात्मा आहे. मग अबाधित आहे का बाधित आहे? तो अबाधित आहे. मग विषयता ही विद्या कशी आहे? श्रेष्ठ आहे. तुमच्या ज्ञानाचा विषय जर असं प्रपंच असेल, आता विषयता श्रेष्ठ आहे का ते ज्ञान? तुम्हाला प्रपंचाचं अगदी खडा न खडा अचूक असं ज्ञान आहे. तुम्ही म्हणतात ना, हो महाराज तुम्ही कुठलाही विषय घ्या, कन्स्ट्रक्शनचं घ्या मला ज्ञान आहे, कृषीचं घ्या मला ज्ञान आहे, लॉचं घ्या मला ज्ञान आहे, तब्येतीचे घ्या मला काय आहे की ज्ञान आहे, असं तुम्ही जर म्हणत असेल. अरे बाबा ठीक आहे, तुला प्रत्येक पदार्थाचं ज्ञान आहे, पण ज्या पदार्थाचं ज्या विषयाचं ज्ञान आहे ते विषय नाशिवंत आहे ना, म्हणजे काय बाधित होतात ना, ते कल्पित आहे ना ते. मग ते जर विषय कल्पित आहे तर मग तुझं जे ज्ञान आहे तर ते ज्ञानही कल्पितच ठरणार आहे. मग ज्ञान जर कल्पित आहे तर मग विषयतः त्या ज्ञानाचा जो विषय तो सुद्धा कसा आहे की बाधित स्वरूपाचा आहे. मग हे ज्ञान विषयतः श्रेष्ठ आहे का? नाही. तुमच्या ज्ञानाचा विषय जर अबाधित स्वरूपाचा असेल तर विषयता ते ज्ञान श्रेष्ठ. विषयता ती विद्या कशी आहे? श्रेष्ठ आहे. तुमचा ज्ञानाचा विषय संसार. काय? संसार. अहो संसाराचा बाध होणार आहे. मग तुमचं संसारातील ज्ञान कसं आहे? विषयता श्रेष्ठ नाही. गायन काय? गायन आहे. गायनाचं ज्ञान आहे, उत्कृष्ट ज्ञान आहे, पण बाधित होणारं ज्ञान आहे ते सुद्धा कसं आहे की ब्रह्मज्ञानाने त्या ज्ञानाचा सुद्धा बाध होतो आणि ते कसं आहे की कल्पित आहे. मग आता
विषयता ते ज्ञान कसं झालं, बाधित होणारं झालं. जगातील सर्व ज्ञान ही कशी आहे की म्हणून ते विषयता श्रेष्ठ नाही. कोणतीच विद्या विषयता श्रेष्ठ नाही. हा, एकमेव ब्रह्म विद्या, अध्यात्म विद्या किंवा हे जे ज्ञान आहे हे विषयता श्रेष्ठ का, तर या ज्ञानाचा विषय परमात्मा आहे, या विद्येचा विषय कोण आहे की ब्रह्म आहे, या विद्येचा विषय आत्मा आहे. म्हणून ही कशी आहे की कळालं विषयता श्रेष्ठ. कळालं का काळे महाराज? हा, एखादा म्हणत असलं की आपल्याला आपण गाडी पूर्ण पार्ट खोलून परत जोडतो. अरे बाबा, पण ते विषय बाधित होणार आहे, मुळात ती गाडीच बाधित होणारी आहे, तर तुझं ज्ञान कसं आहे ते बाधित होणार आहे. हा, मला बरोबर कळलं तो म्हणे हा सर्प कोणता की मणिहार आहे. अरे बाबा, परंतु ते रज्जूवर भासला ना तो माऊली, ते मणिहार जातीसारखा दिसला, पण ते बाधित झालं ना. आता तुम्हाला इथे या शांकरी विद्येने, अध्यात्म विद्येने आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणार आहे. मग या विद्येचा विषय कसा आहे, अबाधित स्वरूपाचा. कधीही त्याचा बाध कोणी सगळं जगत जरी त्याच्या पाठीमागे लागलं, त्या ब्रह्मस्वरूपाला काही ना काहीतरी धक्का लावतो. काही होत नाही त्याचं, ब्रह्मस्वरूपाचं काही होत नाही. आणि म्हणून ही जी ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या, शांकरी विद्या आहे ही विषयतः श्रेष्ठ आहे. याला काय म्हणायचं, विषयता कशी आहे श्रेष्ठ. कीर्तन विषयतः श्रेष्ठ आहे. का विषयतः श्रेष्ठ की कीर्तनाचा विषय देव असायला पाहिजे. कोण असायला पाहिजे, देव असायला पाहिजे. कीर्तनाचा विषय कोण असायला पाहिजे, गायन विनोद हे नाही. कीर्तनाचा विषय परमात्मा, कीर्तनाचा विषय ब्रह्म. मग ते तो विषय कसा आहे की विषयता आहे, कीर्तन कसं झालं वा श्रेष्ठ झालं. जर समजा कीर्तनकाराने अध्यात्माला, भगवंताच्या नामस्मरणाला, कर्माला, उपासनेला कुठेही स्पर्श न करता त्यांना जर समजा विनोद आणि अश्लील विनोद जर केले आणि नको ते सांगितलं, तर असं समजायचं आजचं कीर्तन होतं पण विषयता श्रेष्ठ नव्हतं. का, कीर्तनाचा विषय जो असायला पाहिजे तो विषय नव्हता. पण आपली शांकरी विद्या, अध्यात्म विद्या ही कशी आहे, विषयतः श्रेष्ठ आहे. तसेच घट्ट अगदी तुमचं डोकं जरी फोडलं तरी हा जो सिद्धांत एकदा तुमच्या डोक्यात बसला तर निघायला नाही पाहिजे. कोणी म्हटलं नाही अध्यात्मविद्या विषयता श्रेष्ठ नाही, विषयता कशी आहे श्रेष्ठ आहे. कारण शांकरी विद्या, ब्रह्मविद्या, आपण तिला श्रीमद भगवद्गीता जी म्हणतो ती विद्या कशी आहे की श्रेष्ठ, विषय श्रेष्ठ आहे त्या विद्येचा. अध्यात्म हा त्या विद्येचा काय की विषय आहे, ब्रह्म हा त्या विद्येचा काय विषय आहे. तसेच या ज्ञानाकरता अधिकारी देखील साधन चतुष्टय संपन्न पवित्र लागतो. हा, मग आता हे बघा, पहिली जुनी लोक म्हणायची की वाघिणीचं दूध काढता येणार नाही, पण जर काढलं तर त्याच्यासाठी सुवर्ण पात्र लागतंय. हे जे पितळाचं हे जर नेलं ना तर जशी वरून धार आली तशीच खाली जाते महाराज, त्याला छेद करून जाते. का, दूध कोणाचं आहे ते, वाघिणीचं दूध आहे. तसं अध्यात्मविद्या, शांकरी विद्या कोणाचं दूध आहे, वाघिणीचं दूध आहे. त्याच्यासाठी कोण लागतो, अधिकारी लागतो. बसबस झालेली माणसं लागत नाही. म्हणजे आम्ही फार मोठे बाबा, तसं नाही, इथं पवित्र माणूस लागतो. इथं कसा लागतो, पवित्र. याचा अंतःकरण पवित्र झालं, विवेक आहे, वैराग्य आहे, जिज्ञासा आहे. किमान एक लक्षात घ्या, अधिकार जरी नसेल तर ब्रह्मज्ञानावर ज्याची निष्ठा आहे अशी तरी माणसे लागतात. हे लक्षात घ्या तुम्ही. आता काय समजा गुरुजीनं पुढे दिलेलं आहे की भाग्यवानाला वेदांत कळतो. मग भाग्यवानाला कळतो म्हणजे एखाद्या वेळेस त्याच्याकडे अधिकार नसेल पण त्याची त्या विद्येविषयी काय आहे की निष्ठा आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्याला देवाचं यथार्थ ज्ञान नसेल तरी देवावर काय पाहिजे, आपली निष्ठा. धर्माचं कार्य आपल्याकडून होत नसेल तरी धर्मावर आपली असायला पाहिजे निष्ठा. ज्ञानेश्वर माऊली लिहिले काय, ऐके जया प्राण्याच्या ठाई आणि या ज्ञानाची आवडी नाही. काही लोकांना ज्ञान नाही पण त्याची आवडही नाही. काही लोकांना ज्ञान नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, पण या ज्ञानाची आवड असली तर आज उद्या परवा कधी ना कधीतरी त्यांना ते ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही जी शाश्वत विद्या आहे, शांकरी विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, ही विषयता तर श्रेष्ठ आहे पण हिचा अधिकारी सुद्धा कसा आहे की श्रेष्ठ आहे.
साधन चतुष्टय संपन्न हा शांकरी विद्येचा अधिकारी आहे. हे ज्ञान अपरोक्ष वेद प्रमाणजन्य आहे. आता हे ज्ञान प्रमाणात ही विद्या श्रेष्ठ का? तर अपौरुषे प्रमाणजन्य हे ज्ञान आहे. हे ज्ञान कुठे आहे? फक्त वेदामध्ये आहे. वेदामध्ये आहे म्हणजे उपनिषद. उपनिषद हा वेदाचाच काय की अंतिम भाग आहे. म्हणून प्रमाणात हाही श्रेष्ठ आहे. ही कुठे एखाद्या कोणत्या तरी कादंबरीने एखादं कल्पित कथानक लिहिलं त्या ग्रंथाने या विद्येला प्रमाणित केलेलं नाही. कारण प्रमाणही असं असायला पाहिजे की ते निर्दुष्ट स्वरूपाचं असायला पाहिजे. आणि निर्दुष्ट स्वरूपाचं प्रमाण हे जर एकमेव कोणतं असेल तर फक्त आणि फक्त वेद. आणि तो कसा आहे की अपौरुषीय आहे. म्हणजे तो पुरुषकृत बुद्धीतून उत्पन्न झालेला नाही. कारण पुरुषकृत बुद्धीमध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाठव इत्यादी काय असतात? दोष असतात. पण वेदामध्ये हे दोष नाही. आणि म्हणून आपली विद्या प्रमाणतः श्रेष्ठ आहे. हे तर आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गी चाललो असं तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? आम्ही हा जो काही सांप्रदायिक पसारा निर्माण केला हा मनाने नाही. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. किंवा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकाराचे वाट पुसतो अयोग्यहीन पवतू के जाईन. म्हणून आपली विद्या विषयतः श्रेष्ठ आहे आणि प्रमाणतः सुद्धा काय की श्रेष्ठ आहे. धर्म व ब्रह्मा प्रतिपादन करणारे वेद प्रमाण सर्व प्रमाणात श्रेष्ठ असल्यामुळे ही विद्या प्रमाणतःही श्रेष्ठ आहे. हे बघा प्रमाण किती आहे? 6. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्ध. हे 6 प्रमाण आहे. तर धर्म ही जी बाब आहे, धर्म ही जी गोष्ट आहे ही आपल्याला प्रत्यक्ष दिसते का बरं? असे नाही. धर्माचरण जे सांगितलं ते वेदामध्ये सांगितलं. म्हणजे धर्माचं प्रतिपादन कोण करून राहिलं? वेद. आता ब्रह्म हे ते तू आहेस, तत्वम असे हे वेदानं सांगितलेलं आहे. मग त्याचंही प्रतिपादन कोण करून राहिलं? वेदच. म्हणून या विश्वामध्ये धर्माचं आणि ब्रह्माचं प्रतिपादन करणारा फक्त आणि फक्त कोण आहे? अपौरुषे वेद. म्हणून आपला जो काही हा संप्रदाय आहे हा विषयतः श्रेष्ठ आहे, प्रमाणतः श्रेष्ठ आहे आणि फलतः सुद्धा काय की श्रेष्ठ आहे. काय म्हटले बघा तुकाराम महाराज? आम्ही ज्याचे दास आणि त्याचा पंढरी वास. म्हणजे पांडुरंग परमात्मा त्याचे आम्ही कोण आहोत? दास आहोत. याचा अर्थ आम्ही त्याची सेवा करणारे आहोत, त्याचं ज्ञान आम्हाला प्राप्त करून घेणारे आहोत. म्हणून विषयतः आमचा संप्रदाय कसा आहे की श्रेष्ठ. आपण अन्य देवाचं भजन करतो का? न म्हणव देव आणि काशी पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा. प्रमाणता कसं श्रेष्ठ आहे आपला संप्रदाय? वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालू प्रमाण झालं. म्हणजे प्रमाणता संप्रदाय कसा आहे की श्रेष्ठ आहे. आणि फलतः कसा आहे की मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भोगाचे. म्हणजे नामस्मरणाच्या द्वारे ब्रह्मज्ञान प्राप्ती आणि नंतर त्याचा काय होतं की उद्धार होतो. म्हणजे वारकरी संप्रदाय विषयतः श्रेष्ठ, प्रमाणतःही श्रेष्ठ आणि फलतःही श्रेष्ठ. आता तुम्हाला बाकीच्या पंथाचं नाव घेत नाही, पण ते पंथ वेदात कुठे नाव आले त्यांचे सांगा बरं मला. नाही हा, त्याचे पंथ उड्या मारते हा. आणि एवढे मोठे त्या ठिकाणी महाराज हा आमच्यासारखा पंथ नाही, आमच्यासारखं हे नाही. पण त्यांना विचारायचं की बा तुमचा संप्रदाय आणि तुमचा पंथ वेदात कुठं आला सांगा. ती आम्ही शांकरी विद्या सांगतो. या शांकरी विद्येचं ब्रह्मविद्येचं चिंतन कुठे आलेले आहे? वेदात. वेदानं त्याला पुरस्कृत केलेलं आहे. यांचं कुठं म्हणजे प्रमाणात ते श्रेष्ठ आहे का? नाही. आणि विषय तर श्रेष्ठ नाहीच त्यांचा. त्यांचा विषय श्रेष्ठ नाही, प्रमाणातः श्रेष्ठ नाही. आणि मेल्यानंतर मोक्ष म्हणजे फलतः श्रेष्ठ आहे का ते? नाही. म्हणून ही जी विद्या आहे ही कशी आहे की प्रमाणतः श्रेष्ठ आहे. इतर ज्ञाने ज्ञाताच्या ठिकाणी इच्छा निर्माण करणारी आहेत व या ज्ञानामध्ये ज्ञाता व इच्छा हे दोन्ही राहत नाही. म्हणून या विद्येला फलतः सर्व विद्येत श्रेष्ठत्व आहे. हे बघा एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्ती विमुच्यते.
इतर ज्ञानी जे आहेत तर ती ज्ञात्याची इच्छा वाढवित राहतात. इतर ज्ञान, कुठलंही ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं तर ते ज्ञान जो ज्ञाता आहे त्याची इच्छा वाढवत राहतात. आता आपल्याला याचा दीर्घ अनुभव आहे. नुसता थोडा दीर्घ काऊ माऊली तुम्हाला ऐकलं, तुम्ही मोठे संसारामध्ये किती अनुभव, तुम्हाला कशाचं ज्ञान हो त्या जगात. ती इच्छा म्हणजे जो ज्ञेय पदार्थ असेल त्या ज्ञेय पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा ही वाढत राहते, कमी होती, वाढत राहते. ज्ञाता आणि इच्छा एकरूप. आता ज्ञात्याला कुठल्याच प्रकारची इच्छा राहत नाही असं एकमेव ज्ञान जर कोणतं असेल तर फक्त ही शांकरी विद्या किंवा ब्रह्म. एकदा ज्ञात्याला ही ब्रह्मविद्या प्राप्त झाली तर त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा राहत नाही. कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. म्हणून ज्ञानोबा म्हटले, म्हणून जाणतेने गुरु भजजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा फलतः श्रेष्ठ का. म्हणून गुरुजींनी एवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं की जगातील कोणतीही विद्या असेल तर त्या सर्व विद्या ज्ञात्याच्या इच्छा वाढवित राहतात. आणि एवढ्या इच्छा वाढवित राहतात तर त्या इच्छारूपी मुरळीच्या पाठीमागे लागू लागू हा ज्ञाता महाराज अतिशय दुःखी होतो. पण एकच अशी या ठिकाणी विद्या आहे ती ब्रह्मविद्या, शांकरी विद्या, की ज्ञात्याला एकदा ती विद्या प्राप्त झाली तर विद्या, इच्छा आणि ज्ञाता भिन्न न राहता तो काय होतो की एकरूप होतो. म्हणून विद्या कशी आहे की आमची फलता फुल स्टॉप. आता त्याच्या जीवनाला पूर्ण विराम. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही म्हणजे इच्छा नाही, इच्छा नाही आणि झालो पाही रिकाम. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेचिया. सर्व विद्ये श्रेष्ठ आहे. स्वर्ग ब्रह्मलोक हे फलतःही श्रेष्ठ आहेत पण विषयता श्रेष्ठ नाहीत. हे बघा, आता स्वर्ग, सत्यलोक हे फलतः श्रेष्ठ आहेत. पण हे फलतः श्रेष्ठ का सांगितले तर इहलोकातील जे भोग आहे किंबहुना जे निकृष्ट दर्जाचे भोग आहे त्याच्या सापेक्ष ते फलतः श्रेष्ठ असं म्हटले गुरुजी. बरं का, फलतः श्रेष्ठ म्हणजे की हे जसं आपण आता मागे फल बघितलं वरच्या त्या पॅरेग्राफमध्ये, तसं नाही. कारण स्वर्गामध्ये दीर्घकाल मनुष्य उपभोग घेऊ शकतो अमृताचा, चिंतामणीच्या सडकाना, कल्पतरूच्या बागात तो राहतो दीर्घकाळ. परंतु हे इहलोकातील जे क्षणिक भोग आहेत आपले नश्वर भोग आहे. तुमचे भोग कसे आहे? नश्वर आहे. एवढे नश्वर आहे की गुरुजीने आता पुढे दिलेलेच असेल. गुरुजी म्हणायचे की या स्त्रिया म्हणजे काय दुर्गंधयुक्त आहे. तिथे कसं आहे की ज्या स्त्रियांच्या अंगाचा कधीच दुर्गंध येत नाही, अमृत पिण्याला आहे, तिथं चिंतामणीच्या सडका आहे, म्हणजे ते भोग कसे आहे की दिव्य भोग आहे. म्हणून या भोगाच्या तुलनेमध्ये फलतः स्वर्गभोग कसे आहे की श्रेष्ठ आहे. सत्यलोक तर त्याच्यापेक्षा वरचा आहे, जे अत्यंत दिव्य असे भोग आहेत म्हणजे ते फलतः श्रेष्ठ आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ते फलतः कसे आहे की श्रेष्ठ आहे. पण विषयता नाही का, त्याचं कारण त्यांचा जो विषय आहे हा बाधित होणार आहे. बाधित होणारा म्हणजे काय, त्याचा बाद होतो, ते कल्पित ठरतात. म्हणून तर तुकोबारा म्हटले काय, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, कैसे थोरिवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. म्हणजे काय झाला, त्याचा विनाश झाला, त्याचा काय झाला, बाद झाला. म्हणून हे सत्यलोकादी जी जी काही तुम्हाला फल या पुराणामध्ये किंवा ग्रंथामध्ये सांगितलेले आहे तर गुरुजी म्हणतात ते सर्वचे सर्व फलतः श्रेष्ठ असेल कदाचित या विषयाच्या तुलनेमध्ये, परंतु विषयता ते श्रेष्ठ नाही. का, त्या भोगाचा विषय विषयच आहे, परमात्मा नाही. काय त्यांचा विषय काय आहे, विषय. अमृत पिणे हा विषय, अप्सरा उपभोगणे हा काय विषय, का परमात्मा विषय त्यांचा नाही. म्हणजे विषयता ती श्रेष्ठ नाही. या विद्येचा विषय अविनाश परमात्मा आहे. त्याचे प्रतिपादन करणारी अध्यात्म विद्या ही वेद प्रमाणात अंतर्गत आहे आणि या विद्येला महान बल आहे. बघा, ही विद्या एक तर वेद प्रमाणाच्या अंतर्गत आहे. या विद्येचा विषय अविनाशी परमात्मा आहे
आणि या विद्येला महान फल आहे. असं फल आहे की हे फळ विश्वामध्ये कुठल्याही पंथात कुठल्याही संप्रदायात जाऊन आपल्याला मिळत नाही. ते फक्त वारकरी संप्रदाय आणि या शांकरी विद्येच्या द्वारे हे फल आपल्याला मिळतं. अविनाशी परमात्म्याचे काय, नाशिवंत देता आणि ब्रह्म येईल हाता. नाशिवंत शरीराचा, नाशिवंत बुद्धीचा आपण जर त्या ठिकाणी महाराज दान केलं तर ब्रह्म हे हाताला येते. ती गवळण म्हटलेलीच आहे, हरीने जीवे केली साठी आणि पाडिली तुटी सकाळ. मी जीव भाव दिला, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही जी विद्या आहे ते या विद्येला फल कोणतं आहे, महान. फल कशाला म्हणावे? बरं जाऊ द्या, आता काय जास्त उगाच तुम्ही जर म्हटलं महाराज आम्हाला जरा हे व्हायला लागलं, होय नाही महाराज, तर फल कशाला म्हणायचं, जाऊ द्या. फल याचं सोपं उत्तर गुरुजींनी दिलं. ज्या फलाचे स्थित्यंतर होऊ नये ते खरे फल समजावे. बस हे सरळ उत्तर आहे त्याचं. ज्याचं स्थित्यंतर होत नाही, ज्याच्यात बदल होत नाही, त्याला काय म्हणायचं, फल. आता आपल्या फलात तर काय, हा होय नाही महाराज, हा वेगळी एक प्रक्रिया आहे ती, पण याला अनुसरण ज्याच्यामध्ये साध्य कधीच बदलत नाही त्याला काय म्हणायचं, फल. ज्याच्यामध्ये साध्यात कधीच बदल होत नाही. काय होतं, साध्य बदललं रे, बदललं की साधन बदलावं लागतं. हा नियमच आहे. तुमचं साध्य बदललं साधन बदलत असतं. आपण एक नेहमी एक सोपी अशी तुम्हाला समजेल प्रक्रिया सांगत असतो की एक वेटरचं काम करायचं आणि त्याच्या पक्क असं डोक्यामध्ये बसलं होतं किंवा आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं. सुदैवानं पोस्ट ग्रॅज्युएट तो झाला. त्याला आता हे बघा, वेटरचं काम करणे हे झालं साधन, हॉटेलमध्ये वेटरचं काम करणं हे झालं त्याचं साधन, आणि उच्च शिक्षण हे त्याचं काय झालं होतं, साधन. सुदैवानं तिथपर्यंत पोहोचल्यानंतर PG वगैरे झालं त्याचं, आणि झाल्यानंतर मग आता साध्य ते राहिलं का बदललं त्याचं, आता बदललं. काय, आता त्याला वाटलं एक लहान मोठी कोणती तरी काय पाहिजे नोकरी साध्य झालं, आणि जे त्याचं साध्य होतं ते साधन झालं. शिक्षण त्याचं कुठं गेलं की तो आपलं ते डिग्री दाखवतो, म्हणजे बघा मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, म्हणजे नोकरी झाली त्याचं काय आता साध्य, आणि शिक्षण झालं साधन. बरं, सुदैवानं त्याला एक मध्यम प्रकारची नोकरी लागल्यानंतर मग आता त्याचं साध्य बदलायला पाहिजे का, नाही. आता त्याला 3-4 वर्षांनी भेटल्यानंतर त्याला विचारलं का आता सध्या काही तुमच्या चेहऱ्यावर समाधान नाही, तो म्हणतो आता नोकरी लागली पण काही नाही, आता छोकरी पत्नी करायची, म्हणजे आता बायको झाली त्याचं साध्य, आणि नोकरी काय झाली त्याचं साधन. लग्न झालं, पत्नीही मिळाली, मग आता थांबा ना, पुन्हा 3 वर्षानं त्याचा चेहरा तसा. आता झालंय काय, अहो हे सगळं झालं पण 3 वर्ष झाले, पेढा नाही जिलेबी नाही, मुलगा नाही मुलगी नाही. म्हणजे आता मुलगा झाला किंवा मुलगी झाली त्याचं साध्य, आणि पत्नी कोण झालं त्याचं. असं करता करता सर्व सुखाचे आशा जन्म केला. गुरुनं स्पष्ट केलं की फल कशाला म्हणायचं, ज्या फलाचं कधीच स्थित्यंतर होत नाही. जागृतीला फल म्हणायचं का, नाही, का स्थित्यंतर होतं. स्वप्नाला फल म्हणायचं का, नाही, का स्थित्यंतर होतं. सुषुप्तीला फल म्हणायचं का, नाही, का होतं त्याचं स्थित्यंतर होतं. जाऊ द्या, शुभेच्छाला फल म्हणायचं का, नाही, सुविचारणा, तनुमानसा, असंशक्ती, सत्वापती, ह्या सर्व अवस्था भूमिका ज्या आहेत याचं काय होतं, स्थित्यंतर होतं. म्हणून ज्याचं स्थित्यंतर होतं त्याला फल म्हणायचं नाही. कीर्तन करणं याला फल म्हणायचं का, नाही. बुद्धिवान होणं याला फल म्हणायचं का, नाही. असं आपल्याला अनेक प्रकारचे क्लुप्त्या मांडते. बाल्य, तारुण्य, वार्धक्य हे सर्व स्थित्यंतर होणाऱ्या गोष्टी आहेत. पण ज्या वस्तूचं कधीच स्थित्यंतर होत नाही त्या वस्तूची प्राप्ती म्हणजे फल. म्हणून अशी विश्वामध्ये एकमेव वस्तू आहे ती म्हणजे ब्रह्म, ती म्हणजे आत्मा, की जिचं कधीच स्थित्यंतर होत नाही. आणि त्या वस्तूची प्राप्ती होणं किंवा अपरोक्ष अनुभूती येणं याला काय म्हटले गुरुजी, फल. बस, मग आता बाकी कशाला फल म्हणायचं नाही. याला काय म्हणायचं मग, निष्फल. बाकीच्या फलाला काय म्हणायचं, हा निष्फल. आणि निष्फल हे तुमच्या अनुभवात दररोज येते. हा दररोज येतं का नाही, हो बापू आपण दररोज चिंतन करतो त्याच्यावर. तुम्ही काही केलं तर मुलं काय म्हणतात,
हो हे तुम्हाला कळत नाही. कळत नाही याचा अर्थ काय? तुम्ही शुद्ध मूर्ख आहात. कारण ते तुम्हाला मूर्ख म्हणत नाही. एवढं त्यातलं काय फरक नाही. तुम्हाला कळत नाही म्हणजे काय? हो काय कळत नाही याचा अर्थ काय होतं? मूर्खच होतं तुम्ही. म्हणजे एवढं करून शेवटी ते फल झालं नाही. लोक म्हणतात ना, लोक हुशार आहे. लोक म्हणतात काय बाबा संसारात किती करा पण काही फल नाही. पोरं बिरं काही आपला काय ऐकायला तयार नाही. म्हणजे काय नाही त्याला यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडू सुद्धा तो रुखच आहे. बस त्या अशोकाच्या झाडाचं नाव काय आहे खरं? अशोक. काय नाव आहे? हा? आणि त्याला ते ज्यानं लावलं त्याला शोकच आहे. त्याला फल काहीच फल नाही. अशोकाचं झाड काय फल आहे? काय नुसतं उंच वाढतंय आणि लोक म्हणतात बाबा त्याला शोभा देते. ना सावली, पत्र, पुष्प, छाया, फळ, मूळ. हे बघा वृक्ष लावल्यानंतर एक तर त्याचं पान काम यायला पाहिजे, नाही नाही काही त्याचं फुल कामाला यायला पाहिजे, बरं नाहीच काही तर त्याची सावली कामाला यायला पाहिजे, नाहीच काही त्याचं मूळ काही एखादं औषध वगैरे, पत्र, पुष्प, छाया, फळ, नाही तर फळ यायला पाहिजे. अशोका झाडाचं काय? काहीच नाही. काहीच नाही. फक्त नुसती शोभा म्हणतात तर ती कल्पना आहे. नाही तर ना पत्र, ना पुष्प, ना फल, ना छाया आणि ना काही त्या ठिकाणी फळ, मूळ, धनंजय काहीच नाही. ना पत्र, पुष्प, छाया, फळ, मूळ, धनंजय जे काही आहे ते रुकूच असा हा काय की झाड आहे. चला आपल्याला स्थिती आहे पण स्थित्यंतर आहे. हे बघा आपल्याला काय आहे? स्थिती आहे. स्थिती आहे पण काय आहे? स्थित्यंतर आहे. स्थिती आहे. आता तुम्ही सध्या ग्रस्ती आहात, कालांतराने वानप्रस्थी, पुन्हा असे किती. आता स्थिती म्हणजे जगणे. स्थिती शब्द बोललेला असेल बोलली पुढे काय? जगणे. जगण्याची एक अवस्था, त्याला काय म्हणायचं? स्थिती. मग आपल्याला स्थिती आहे पण काय नाही, त्याचं स्थित्यंतर आहे. आपलं काय सध्या स्थूल दृष्टीने जर बोललो तर काय ते बदल होतो. त्याचं काय होतं की बदल होतो. मोक्षात स्वरूप स्थिती आहे, तिथे स्थित्यंतर नाही. बस मोक्ष स्वरूप असं आहे की ती स्थिती आहे पण त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. त्याच्या स्थित्यंतर होत नाही. जेवढे जेवढे आपले अत्यंत उच्च श्रेष्ठ अशी जे काही विभूती आहे त्यांची जी अनुभूती तीच आपली अनुभूती राहणार आहे. म्हणजे का की जिच्यामध्ये कधीच स्थित्यंतर होत नाही अशी स्थिती जर कोणती असेल तर ती मोक्ष स्थिती. त्याला कोणती स्थिती म्हणायची? मोक्ष स्थिती. स्थिती म्हणजे जगणे, स्थित्यंतर म्हणजे मरणे. बस सोप्या भाषेत गुरुजींनी सांगितलं. स्थिती म्हणजे काय? जगणे. आणि स्थित्यंतर म्हणजे काय? मरणे. आता तुम्हाला असं वाटतं की स्थित्यंतर आपलं कधी होणार आहे? मेल्यानंतर. पण तसं नाही आहे. दररोज 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 म्हणजे क्षणालाच काय म्हणून राहिले मत आहे. आता जाऊ दे, आपण एक 3 टप्पे पाडले समजा किंवा 3-4 टप्पे पाडले. जन्म, त्याच्यानंतर बाल्य, तारुण्य, वार्धक्य. आता बालपण गेलं की मेलं? बरं हे सदानंद सांग बालपण गेलं की मेलं? हा सांग कोणतं सांग. चुकलं तर पण हे होय ना, करेक्शन होय ना त्याचं. बालपण गेलं का ते बालपण मेलं? हा कसं काय मेलं सांग. हा पुन्हा येत नाही. करेक्ट उत्तर दिलं. आज बिनधास्त. जर गेलेलं तर गेलं तर काय व्हायला पाहिजे? यायला पाहिजे. ते मेलं. आता इथं लिहिलं गुरुजींना काय स्थित्यंतर म्हणजे काय? मरणे. क्षणालाच हे शरीर काय म्हणून राहिलं की मरून राहिलं. म्हणजे काय? याला स्थित्यंतर आहे. मग जगणं तर आहे आपल्याला, स्थिती तर आहेच. गुरुजींनी लिहिलं स्थिती म्हणजे काय? जगणे. म्हणजे जगणं तर आहेच परंतु त्या जगण्याला जर स्थित्यंतर असेल म्हणजे त्याला काय की मृत्यू आहे. आणि मोक्ष स्थिती, ब्राह्मी स्थिती, आत्मस्थिती अशी आहे, तिला स्थित्यंतर नाही. हे बघा, हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे, असं ज्ञानोबरांनी लिहिलं. काय? ही जी मोक्ष स्थिती आहे, ब्राह्मी स्थिती आहे, की त्या स्थितीला पोहोचल्यानंतर ते अनायासे विनासायास मोक्ष स्वरूपाला जाऊन काय होतात की प्राप्त होतात. पशु पक्ष्यांना व आपल्याला
एकच जीवदशा ही स्थिती आहे. हे बघा, तुम्ही असं काही भारी भरायचं नाही. काय जीवदशा ही जी आहे, तर ही कुत्र्या डुकराला जी दशा तीच तुमची दशा. उलट जर थोडंसं जर चिंतन केलं तर त्यांची जीवदशा किंवा फारसं काही दुःख त्यांना देत नाही, पण तुमची जीवदशा तुम्हाला जास्त दुःख देते. गुरुजीनं पुढेच लिहिलेलं आहे की कुत्रे डुकरं मांजरं यांना मम अध्यास नाही. कोणता अध्यास नाही? मग आहे, पण काही कालापुरता आहे. पक्षिणीला तिच्या पिलाचा अध्यास असतो, परंतु काही कालापुरता. आता बघा तुम्ही, आज आपल्या गाय जर व्याली, त्या गायला कालवड गोरा वगैरे झाला आणि तो मोठा झाल्यानंतर आपण कुठे जरी नेऊन विकला तर कालांतरानं काय त्या गायला एवढा ममाध्यास असतो का? नाही. पण तुमचा मुलगा तिकडं अमेरिकेत जर कुठं असला तर किती ममाध्यास असतो? जेवढा जेवढा दूर तेवढा अध्यास अधिक वाढतो. म्हणून जीवदशा ही तुम्हालाच आहे असं नाही. कुत्रे डुकरं मांजरं ह्या सर्वांना काय आहे की ती जीवदशा आहे. पण पशुपक्ष्यांचे स्थितीत अधिक लाभ करून घेता येत नाही व आपल्या स्थितीत अधिक लाभ करून घेता येतो. अनुकूल प्रतिकूल स्थिती पशुपक्ष्यांना हे आता हे कसं आहे समजा की पशुपक्ष्यांना स्थिती आहे म्हणजे जगणं आहे, परंतु त्यांच्या जगण्यामध्ये त्यांना अधिक लाभ करून घेता येत नाही. अधिक लाभ म्हणजे काय विनायक महाराज? त्यांना स्वतः बंगला बांधता येत नाही, त्यांना स्वतः काही संग्रह करता येत नाही. पशुपक्ष्यांना कुठं संग्रह करता येतो? नाही. आणि तुम्हाला फक्त काय करून घेता येतो? संग्रह करता येतो. म्हणजे काय करून घेता येतो? अधिक लाभ करून घेता येतो. पण तरी पण तुमची इच्छा थांबली का तिथे? नाही. हा, वडिलांना एक माणूस सकाळी सकाळी उठला आणि उठल्यानंतर असा डोक्याला हात लावून बसला. सकाळचे 7 ते दुपारचे 11 साडे 11. एक जण म्हणे को तोंड धुतलं नाही, नाश्ता केला नाही, चहा घेतली, काय काय चिंता करता? काय नाही म्हणे की 8 पिढ्यांनी, किती पिढ्या? 8 पिढ्या माझ्या. आता मला 2 मुलं, त्यांची पुढं 2 मुलं, त्यांची पुढं 2 मुलं, 8 पिढ्यांनी बिलकुल इकडल्या तांब्या इकडं नाही केला तरी त्यांना पुरेल एवढी मालमत्ता मी कमवून ठेवली. म्हणजे किती पिढ्यांनी? 8 पिढ्यांनी काहीच काम करायचं नाही. फक्त हे जे आंब्या एवढं बॅलन्स वगैरे करून ठेवलं तरी 8 पिढ्या अगदी सुस्थितीत जगतील असं मी करून ठेवली. फक्त आता 9वी पिढी काय खाईल? चिंता कशाची करतो तुम्ही? 9व्या पिढीची चिंता करतो. मग सांगा तुम्ही आता कुत्रे डुकरं मांजरं यांना अधिक लाभ करून घेता येतो का? नाही. ते उरफाटी बिचारे, त्यांचं तेवढं जगलं की तृप्त. मला नवल वाटतं की तुम्ही चारा महागला, दुष्काळ पडला आणि महागडा चारा तुम्ही जर बैला समोर टाकला आणि संध्याकाळच्या वेळेस जर बैलाच्या समोर टाकला तर असा एक तरी बैल आहे का की बाबा त्याला चारा महाग झालाय, थोडस नाही थोडंसं बाजूला काढून घेऊ आणि उद्या सकाळच्या लोक, असं एक तरी बैल. बरं काही उरला त्याच्याकडनं जर खाऊन तर त्याच्यावर तो खुंदळतो, त्याच्यावर जातो, त्याच्यावर तो बसतो आणि हा विचार करतो आता उद्या सकाळी बैलाला काय टाकतो. खरा बैल कोण आहे मग? खरा बैल कोण आहे? ही त्यांच्याकडे काय नाही, जगणं आहे, त्यांना स्थिती आहे, तुम्हालाही स्थिती आहे, परंतु त्या स्थितीमध्ये अधिक लाभ त्यांना करायची गरज नाही आणि ते करून घेत नाही. तुम्ही अधिक लाभ करता. आणि म्हणून आता आपल्या डोक्यात विनाकारण हवा भरली सोडून द्या, पण संग्रह हा कधीही दुःखाला हेतू आहे. ही गोष्ट तुम्ही अगदी काळ्या दगडावरची पांढरी फटक अशी रेषे की जेवढा जेवढा संग्रह तेवढं तुम्हाला दुःख. संग्रहवाले माणसं बसलेले, ज्याच्याजवळ संग्रह नाही असे माणसं बसलेले. संग्रह जर आपल्या मापात असेल तर माणूस कसा असतो? तो सुखी असतो. अनुकूल प्रतिकूल स्थिती पशु पक्ष्यांना आहे. हे आहे का नाही? अनुकूल प्रतिकूल स्थिती आहे पशु पक्ष्यांना. अनुकूल प्रतिकूल स्थिती नाही असं नाही. आता हे बघा तुम्ही, जे बेवारस कुत्रे आहेत त्यांना प्रतिकूल स्थिती आहे.
त्यांना अन्न खाण्यासाठी त्यांना जर एखाद्या वेळेस काही दुखायला त्यांना कोणी दाखवतं का नाही. आणि तुमच्याकडेच पाळलेली कुत्री असतात, त्यांना काय की अनुकूल स्थिती आहे. किंबहुना प्रत्येक प्राण्याला काही काल अनुकूल काही काल प्रतिकूल अशी काय असते स्थिती असते. म्हणजे अनुकूल प्रतिकूलता ही स्थिती आपल्यालाच आहे असं नाही आहे. प्रत्येक प्राण्याला अनुकूल प्रतिकूल स्थिती आहे. काही प्राणी की त्यांना दिवसभर हिंडून पाण्याचा थेंब मिळत नाही. रात्रीला सुद्धा हे हरणा वगैरे तुम्ही उन्हाळ्यात बघा कळपची कळप पळतात. कोणती स्थिती त्यांना तर ती प्रतिकूल आहे आणि एखाद्या वेळेस अनुकूल असतं. नरदेत आलेल्या जीवाला प्रतिकूल स्थिती नाहीच, कारण ईश्वराने हे बघा अत्यंत महत्वाचं वाक्य गुरुजींनी लिहिलं. पशु पक्ष्याला दोन्ही स्थिती आहे, अनुकूल आहे प्रतिकूल आहे. आणि नरद्यात आलेल्या जीवाला प्रतिकूल स्थिती नाही. कोणती आहे? अनुकूलच आहे. कारण भगवत प्राप्ती करून घेणं, ब्रह्मविद्या प्राप्त करून घेणं ही कोणती स्थिती आहे? आता मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे आणि एवढा अधिकार नारायणी कृपालो. आता प्रतिकूल स्थिती आहे की नाही? कोणती स्थिती आहे? आपल्याला अनुकूल स्थिती आहे. आणि जेवढी व्यवहारामध्ये स्थूल दृष्टीने लोक दृष्टीने आपण बोलू, जेवढी प्रतिकूल स्थिती आहे तेवढी पारमार्थिक दृष्टीने ती अनुकूल आहे. काय जेवढी व्यवहारामध्ये तुम्हाला प्रतिकूल स्थिती आहे तर आध्यात्मिक दृष्टीने ती काही समजायची तुम्हाला अनुकूल समजायचे. महाराज म्हटले कोपला पाटील गावीचे लोक. बरं झालं बाबा तू कोबराय म्हटले, बैल कर्काशी निघाली ना लय चांगलं झालं. नाही तर उगाच मी त्याच्या ऐकून तिकडून गोंडा घोळा असता. तुकाराम महाराज काय म्हणतात, बैल कर्काशी निघाली ना लय चांगलं झालं. खरं सांगा आज आहे तुम्हाला पुढं मुलं जर गोड बोलते बाबा 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 बापू बापू बाबू तर काय वाटतं तुम्हाला वाटतं बाबा त्याचा जीव लागतो. आणि मुलाने सुरूच केलं, तुम्हाला मूर्ख आहे, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला जावच्या माहिती त्यांचं जे म्हणते चला आपलं कीर्तनाला, चला आपलं भजनाला. म्हणून आपल्याला प्रतिकूल स्थिती मिळाली तरी अनुकूल आणि अनुकूल मिळाली तरी अनुकूल आहे. अनुकूल भेटली लय चांगलं आहे. तुम्ही फक्त हे करीत नाही तर गाडी घोडी तुमची घरची असले तुम्हाला परिस्थिती कशी आहे? अनुकूल आहे. म्हणून गुरुजीचं वाक्य फार मोठं आहे की गुरुजीचं हे वेद वाक्य आहे. महाराज गुरुजीने लिहिलं काय लिहिलंय की पशु पक्ष्याला अनुकूल प्रतिकूल स्थिती आहे आणि मनुष्याला केवळ कोणती स्थिती आहे? अनुकूलच आहे, प्रतिकूल नाहीच. कारण ईश्वराने आपल्याला जी स्थिती दिली आहे ती कोणी नेतच नाही व कोणत्याही स्थितीत मुक्त होता येते. हे बघा आपल्याला जी स्थिती दिली ती कोणी नेत नाही. तुकोबरा देवाला म्हटले, देवा तू काही आपल्या नादाला लागू नको. सर्वात्मकपण आणि माझे हिरोने नेतो कोण माझं सर्वात्मकपण हिरून नेतो सांगतो तुला काय कोण काय माझ्यावर कोणती धाड टाकायची धाड टाक, पण माझं सर्वात्मक पण कोणीच हिरून नेऊ शकत नाही. गुरुजींनी लिहिलं आपली स्थिती, आपली आत्मस्थिती, आपली ब्राह्मी स्थिती जगातील कोणीही आला तर तो काळ आला तरी तो हिरावून नेऊ शकत नाही. आपुले ते साचे आणि कल्पांतीही न वचे. आपण नेहमी बोलत असतो की आपलं कुणाला म्हणायचं की जे आपलं पासून दूर जात नाही त्याला काय म्हणायचं? आपलं माझं कोणाला म्हणायचं? जे आपल्याला सोडून कधी जात नाही. आणि जे आपल्याला सोडून जातं त्याला कधी माझं म्हणायचं नाही. आता तुम्ही देहाला माझं समजता आणि देहाला माझं म्हणता, मग हा माझा देह आहे की बरं? महाराजांनी स्पष्ट लिहिलं न म्हणा देह माझा आहे. पण का माझा नाही? तो आपल्याला सोडून चाललाय. आपले डोळे, आपले कान, आपले देखत हे सर्व काय झाले की आपल्याला सोडून, मग त्याला आपण माझं समजायला लागलो. म्हणून गुरुजींनी दिलेलं की जी आपली स्थिती आहे ती कोणी नेत नाही आणि आपल्याला सोडून ती जात नाही. बर पुन्हा काय लिहिलं त्याने? कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला मुक्त होता येईल. ह्या दोन गोष्टी गुरुजीने अत्यंत महत्वाचे पॉईंट सांगितले की पहिला पॉईंट आहे, पहिला मुद्दा हा आहे. कोणता मुद्दा आहे? की आपली स्थिती कोणाला नेता येत नाही आणि ती आपल्याला सोडून द्यायची म्हटलं तरी सुटत नाही. आणि दुसरी एक स्थिती अशी की आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये मुक्त होता येते. लग्न नाही झालं मुक्त होता येतं, लग्न झालं मुक्त होता येतं, मुलगा झाला मुक्त होता येतं, मुलगी झाली जाऊ द्या.
लोकांनी तुमची निंदा नालस्ती केली तरी मुक्त होता येतं. लोक म्हटलं तुम्ही महाराज आहात तरी मुक्त होता येतं. मग मोक्ष संपादन करण्याकरता जी स्थिती ईश्वराने दिली ती प्रतिकूल कशी मानावी? अरे बाबा ही कशी मानावी तुम्ही? महाराज म्हणतात तुम्हाला मुक्त होण्यासाठी भगवंताने ही स्थिती दिली ती प्रतिकूल कशी मानावी? असं करी ती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा काय. म्हणजे वैकुंठातील लोक, सत्य लोकातील लोक, स्वर्गातील लोक, देव लोक सगळे या स्थितीसाठी मरमर करायले. त्यांना ती स्थिती प्राप्त करता येत नाही आणि आपल्याला भगवंताने अनायसे अशी स्थिती देऊन टाकली की आपल्याला ही मोक्ष स्थिती प्राप्त करते. मग ती प्रतिकूल कसं काय? ईश्वराने आपल्याला नरदेह दिला, नरदेहामध्ये आपल्याला इंद्रिय पाठव्य दिलं, आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला बुद्धिमांद्य नावाचा दोष दिला नाही. म्हणजे याचा अर्थ ईश्वराने आपल्याला काय, म्हणून ईश्वरावर कुठलाच दोष द्यायचा नाही. हो येणे महाराज दोष द्यायचा नाही, मनात सुद्धा आणायचं नाही. देवानं आपलं कधी वाईट केलं हो कधीच नाही. किती सुंदर दिलंय आपल्याला देवाने. शरीर दिलंय, आपल्याला मन दिलंय, आपल्याला बुद्धी दिली, आपली चित्त दिलं आपल्याला चिंतन करण्याला. आणि म्हणून गुरुजींनी लिहिलं की ईश्वराने प्रतिकूल स्थिती जी आपल्या स्थितीची ती प्रतिकूल कशी मानावी. सार गोष्ट मनुष्याला अनुकूल स्थिती बस असते. एकाच वाक्यात आता काय सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला कोणती स्थिती दिली? अनुकूल स्थिती दिली. मुलगा बरोबर नाही, पत्नी बरोबर नाही, पैसे खर्चाला नाही, मग अनुकूल कसं काय हो? आपण जिवंत आहोत हीच अनुकूल स्थिती आहे. आपल्याला चिंतन करता येतं, आपल्याला भजन करता येतं, पूजन करता येतं, ही कोणती स्थिती आहे? अनुकूल आहे. क्रमांक 1 प्रेताला स्थिती नसते. प्रेताला काय जगणं असतं का? नाही. नाही. त्याला काय स्थिती आहे? प्रेताला गरिबी श्रीमंत हे काही नाही, प्रेताला स्थितीच नाही. क्रमांक 2 पशुपक्ष्यांना अनुकूल प्रतिकूल स्थिती असते. बस पशुपक्ष्याला कोणती स्थिती असते? अनुकूल. अनुकूलही असते आणि प्रतिकूलही असते. क्रमांक 3 मनुष्याला अनुकूल स्थिती असते. बस प्रेताला स्थिती नसते, पशु पक्ष्याला अनुकूल प्रतिकूल असते आणि मनुष्याला केवळ कोणती स्थिती आहे? अनुकूल स्थिती आहे. क्रमांक 4 स्वरूप स्थितीत चिंतित चैत्य कालत्र ही नाही. आता स्वरूप स्थिती कशी म्हणायची? कशाला म्हणायची? की स्वरूप स्थितीमध्ये म्हणजे आत्मस्थितीमध्ये, मोक्ष स्थितीमध्ये, मुक्त स्थितीमध्ये चिंतित चैत्य नाही. हे बघा आपण ज्याचं चिंतन करतो किंवा ज्याची चिंता करतो म्हणजे काय झालं? आपण आता चिंतन करणारे चित्त आहे आणि ज्याचं चाललं ते चैत्य आहे. ते काय आहे? चैत्य आहे. आपण समजा आता एखाद्या शेतामध्ये गेलो, एखाद्या कामाचं आता चिंतन करते का आपल्याला असं असं काम करायचं, तो जो विषय ते काय झालं? चैत्य. आणि तुमचं चित्त काय झालं की चिंतन करणार. म्हणजे तिथं लिहिलं त्याने की स्वरूप स्थितीत चिंतित म्हणजे चिंतन करणारं जे चैत्य म्हणजे जो पदार्थ आहे ते तिथे नाही. ते कसं आहे? कालत्रयी नाही. म्हणजे काय आहे? हे विश्व नाही का दिसणाऱ्या जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव झाल्यामुळे आता चित्ताला विषय राहिला का? नाही. चिंतन करायला विषय राहिला का तुम्हाला? नाही. का राहिला नाही? ते नाहीच ना. म्हणजे तिथे काय लिहिलं त्याने? कालत्रयी नाही. ते चैत्य जे आहे ज्याचं चिंतन करायचं ते आता कालत्रयी नाही म्हणजे तीनही कालात नाही. समजा रज्जूवर सर्प दिसल्यानंतर दोराच्या उरगा आणि डांगा मिळविती पैगा तो शिनूची वौगा केला होय. मग कोणी म्हणे हा गव्हाळा आहे, कोणी म्हणे हा कासाकी परुड आहे. मग धांदल उडाली त्यांची. मग पळत गेला एक जण, त्यानं ओली काडी आणली. अरे ओल्या काडीनं मारणार नाही, वाळी काडी आणली. मग चिंतन सुरू झालं याला कसं करावं, खूप मोठं आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर अरे एक म्हणजे आपण अगोदर मोबाईलनं बघून मोबाईलनं बॅटरीनं पाहिल्याबरोबर तो दोरी निघाली. आता काय? आता चिंतित चैत्य कालत्रयी नाही. सर्प कसा, कोणत्या जातीचा, कशानं मारायचा, आता हा मेल्यावर कुठं नेऊन टाकायचा, मुलं घेतील का, हे राहिलं का? का राहिलं नाही? तुम्हाला त्या ज्याच्यावर जे भासलं त्याचं काय झालं ज्ञान. तसं आत्मस्वरूपावर हे सर्व विश्व भासल्यामुळे
आता चिंतनाचं जे चैत्य आहे ते कालत्रय राहिलेलं नाही. म्हणजे मागं नव्हतं, आता नाही, पुढे नाही. रज्जू ज्ञानानंतर काय होतं? सर्प नव्हता, सर्प होणार नाही आणि सर्प वर्तमान नाही. कळालं का? चिंतित चैत्य कालत्रय नाही असा निश्चय असतो. असा काय असतो त्याचा निश्चय? असा निश्चय असतो. असे ज्ञान करून देणारी ही शांकरी विद्या बस, आहे. असं ज्ञान करून देणारी ही कोणती विद्या आहे? शांकरी विद्या, शांकर विद्या. म्हणून त्या विद्ये श्लोक म्हणजे वेदशास्त्रामध्ये गुरुविद्या ही अशी लोकविद्या संज्ञा आहे. हे बा, तिथं वर श्लोकात काय गुरुरित्याख्या लोके, म्हणजे कोणती विद्या म्हटली तिला? गुरु. लोकविद्या म्हणजे गुरुविद्या गुरुविद्या अशी संज्ञा आहे. ही विद्या साक्षात शंकरापासून आलेली आहे, म्हणून हिला शांकरी विद्या असे आहे असे म्हणतात. आपण काल बघितलं की शंकरापासून आली, किंबहुना आद्यगुरु शंकराचार्याने परत त्याची दुसरी परंपरा आली. पहिली परंपरा आद्यगुरु भगवान शंकर आणि दुसरी परंपरा जगद्गुरु शंकराचार्य यांच्यापासून. म्हणून काय म्हणायचं तिला? शांकरी विद्या. किंवा श म्हणजे सुख आणि करी म्हणजे करून देणारी. बस, सोप्या भाषेत गुरुजीने अर्थ सांगितला. श या शब्दाचा अर्थ आहे सुख आणि करी म्हणजे करून देणारी. ही विद्या ज्याने श्रवण केली त्याला ती सुख प्राप्त करून देते. याचं नाव काय आहे? शांकरी विद्या. अर्थात सुख प्राप्त करून देणारी आहे, म्हणून हिला शांकरी विद्या असे म्हणतात. बस, सुख प्राप्त करून देणारी असल्यामुळे हिला शांकरी विद्या असं म्हणतात. अशा रीतीने विषयतः प्रमाणतः आणि फलतः श्रेष्ठ असणाऱ्या शांकरी विद्येचा जय जयकार असो. बस, विषयता का श्रेष्ठ? तर हिचा विषय कसा आहे की अबाधित आहे. कोण आहे? ब्रह्मा आहे. कोण आहे? परमात्मा आहे. फलतः का? तर अपौरुषे वेद प्रमाणित. प्रमाणतः का? तर वेद हा जो आहे तर वेदानं ती प्रमाणित केलेली आहे. म्हणजे अपौरुषे वेद प्रमाणित असल्यामुळे ती प्रमाणतः श्रेष्ठ आहे. आणि अगदी गुरुजींना आज आपण ज्याच्यावर चिंतन केलं तर फलतः का? तर ज्ञात्याच्या ठिकाणी इच्छा समाप्त करणारी, म्हणजे इच्छा आणि ज्ञाता भिन्न न राहता एकरूप करणारी ही विद्या असल्यामुळे कशी आहे की फलरूप आहे. हे 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे घट्ट करून ठेवायचे की विषयता काय आहे? तर या विद्येचा विषय हा कसा आहे की अबाधित आहे. म्हणजे कोणत्याही कालामध्ये त्याचा भाग होत नाही. ते कोण आहे? ब्रह्म आहे. ते कोण आहे? आत्मा आहे. त्याचा भाग होत नाही. म्हणून ही विषयता कशी आहे? श्रेष्ठ आहे. प्रमाणता का श्रेष्ठ आहे? अपौरुषे वेद त्यानं प्रमाणित केलेली ही विद्या. त्याच्यामध्ये वेदामध्ये तर तो मशी महावाक्य आलेला आहे. म्हणून कशी आहे की प्रमाणता. फलतः का? तर या जगातील विद्या ज्ञात्याच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न करणारी आहे. आणि ही जी विद्या आहे तर ही इच्छा निवृत्त करून इच्छाच राहणार नाही. इच्छा आणि ज्ञाता एकरूप करणारी ही विद्या आहे. तसेच ही विद्या दयार्द म्हणजे साधकावर दया करणारी आहे. हे बघा, ही विद्या कशी आहे की दयार्द्र आहे. म्हणजे हिच्या अंतःकरणामध्ये काय आहे की दया आहे, आर्द्रता, अत्यंत दया आहे, कृपाळू आहे, साधकावर दया करणारी आहे. त्याचं कारण असं आहे, जिज्ञासू जो असतो, साधक जो असतो, त्याला कर्म, उपासना किंवा परमार्थातील जी काही अनेक साधनं आहे, कितीही साधनं केली तरी त्याची तृप्ती होत नाही. तो काय असतो की त्या ठिकाणी मला सतत अशांत असतो, अतृप्त असतो, म्हणजे तहानेला असतो, म्हणजे तो भुकेला असतो. आणि जिज्ञासूची क्षुधा आणि जिज्ञासूची तृषा समाप्त करणारी विद्या फक्त कोणती आहे? शांकरी. आणि ती कृपाळू आहे. तिला कोण पाहिजे? फक्त जिज्ञासूच पाहिजे, दुसरा कोण नाही. काय ती ओवी आहे ना की हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवशीत की कर्म कुसुमांची माळा. हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवशीत पावे. जसं मुक्ती नावाची नोरी ही हातामध्ये मोक्षाची माळ घेऊन तयार आहे, पण तिला वर कोणता पाहिजे? वैराग्यवान. असा वैराग्यवान महात्मा असला की त्याच्या गळ्यामध्ये ती काय करते? माळ टाकते. तद्वत ही जी विद्या आहे तर ही कोणाची मनात त्या ठिकाणी तृषा क्षुधा निवृत्त करते,
तर फक्त जिज्ञासूची, आणि त्या जिज्ञासूवर दया करणारी जगात एकमेव विद्या आहे, फक्त शांकरी विद्या. म्हणून तुम्ही विद्येने बृहस्पती असा अथवा ऐश्वर्याने ब्रह्मदेव असा ही विद्या संपादन करा. बस आता गुरुजीने मोठ्याल्या माणसाची नावं सांगितले. बृहस्पती सर्वात विद्वान. गुरुजी म्हणजे तुम्ही विद्येने बृहस्पती असाल बाबा. व्याकरणी चोकडा तर्की आधी गाडा परी आत्मज्ञानी पुढे जाते. आणि तुम्ही ऐश्वर्य काय म्हणे बाबा असं नाही, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवापेक्षा ऐश्वर्य नाही. का की ब्रह्मेशाना परवते आणि वाढणे नाही जीवात. माऊली ज्ञानावर आहे ना सुंदर वेळ झाले की ब्रह्मदेवाच्या नंतर जीव वाढूच शकत नाही. वाढून किती दूर जाईल तो, किती मोठा होईल, ब्रह्मदेवापर्यंत. मग ऐश्वर्य तुमचं कोणासारखं आहे? ब्रह्मदेवासारखं. विद्या तुमची बृहस्पती सारखी. पण हे जर शिकले नाहीत, ही अध्यात्म विद्या जर शिकली नाही तर त्यांना सर्वांनाच काय परत त्या ठिकाणी जन्म मरण आहे. म्हणून ते म्हणायचे, गुरुजी म्हणायचे तुम्ही ही विद्या शिका. ही विद्या जर शिकली ना तुम्ही, एक जाने तर सब कुछ जाने, आणि एक नाही जाने कुछ भी नाही, काहीच नाही जाणलं मग तुम्ही. आणि या विद्येचा दयाळूपणा तात्पुरता हंगामी स्वरूपाचा नसून निरंतर हिचा दयाळूपणा आहे. म्हणून मी त्या शांकरी विद्येस नमस्कार करतो असे श्री ज्ञानेश्वर महाराज या द्वितीय श्लोकामध्ये म्हणतात. बस बस बस. या विद्येचा दयाळूपणा हा कसा तात्पुरता किंवा हंगामी स्वरूपाचा नाही. काही आता जगामध्ये बरेच लोक आहे, समाजसेवक आहे, रोगी लोकांची सेवा करणारे आहे, अनाथांची सेवा करणारे आहे. पण मला वाटतं त्यांचं ते कसं आहे की हंगामी आहे, तात्पुरता आहे. फार काय नाही त्यांचं महाराज. फार जर चिंतन केलं त्यांचं स्थूल देहाचं ते पालनपोषण करतात. शिक्षण दिलं तर फार त्यांच्या बुद्धीमध्ये एक कल्पित विद्या त्या ठिकाणी ते घालतात. परंतु या विद्येचा दयाळूपणा हा कसा आहे की शाश्वत आहे, निरंतर आहे. किती मोठा काल उलटून गेला तरी या शांकरी विद्येने हजारो साधकांना कायमचं तृप्त केलेलं आहे. म्हणून हिचा दयाळूपणा हा कसा आहे की निरंतर आहे. आणि म्हणून शांकरी विद्येस मी नमस्कार करतो असे ज्ञानेश्वर महाराज या द्वितीय श्लोकामध्ये म्हणतात. राहिलेल्या दिवशी उद्या. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वास